मीटिंग काय म्हणते MK आपलं कुठल्या चॅनलला येणार 3 ओके तुम्ही चॅनल आहे ठीक आहे मैम बुला रहे थे स्टिकर देना है प्राइस की इधर टैग करना है ओके 2 मिनट उसको मोठी आर्ट गॅलरी आपण भरवलेली आहे आणि लहान मुलांना पण प्रोत्साहन देत आहे. काय याच्यामध्ये? नमस्कार, मी कोमल खंडेलवाल. आता माझं दिस इज माय पॅशन. लाईक पेंटिंग हे लहानपणापासूनच मला खूप आवडायचं आणि पॅशनेट असल्यामुळे मला वाटायचं एक काहीतरी प्लॅटफॉर्म मोठा मिळावा असं. पण लहानपणी मला अवेलेबल झाला नाही, तर त्याच प्रेरणेने की नाही माझ्या आता जे मला मिळालं नाही तर माझ्या स्टुडंट्सला मिळावं. सो फ्रॉम द एज ऑफ 4 years आय एम ट्राईंग की माझी मुलं पेंटिंग एक प्रोफेशनल लेवलवर करतील आणि ते आम्ही एक्झिबिट करतो नंतर. कोणत्या कोणत्या प्रकारचे आपण जे फोटो पेंटिंगचे कशा प्रकारचे? आता याच्यात ज्या पेंटिंग्स आहेत लाईक ॲक्रिलिक कलर्स आहेत, काही ऑइल पेस्टल्स आहेत, काही सॉफ्ट पेस्टल्स आहेत, स्केचेस आहेत, चारकोल्स आहेत, वेगळ्या वेगळ्या मीडियमचे पेंटिंग्स आहेत. आणि आता सध्या जे ट्रेंडिंग आहेत टेक्स्चर्ड आर्ट, तर ते पण स्पेसिफिकली माझ्या मुलांनी केलेलं आहे. मी बघितलं काही असं दुर्मिळ फोटो पण तुम्ही त्याच्यामध्ये हे केलेले. काय याच्यामध्ये? आता जे आर्ट आहे नोन नाही आहे, बोलले जातं ते कोणाला अननोन आहेत आता, तर ते आर्ट थोडं पॉप्युलर करायचा प्रयत्न करते मी. असं काय तुम्ही ज्यावेळेस मुलांना शिकवत होता काय प्रोत्साहन आणि काय मुलांच्या भावना? चॅलेंजेस की आता लहान मुलांना घेणं आणि त्यांच्या मनाला सांभाळून त्यांच्या मूडला सांभाळून सर्व शिकवणं इज टू मच डिफिकल्ट. बट थोडं प्रेमाने थोडंसं स्ट्रिक्ट राहून मुलं करतात व्यवस्थित. काय मुलांना कोणत्या याच्यामध्ये जास्त आवड आहे? त्यांना रंगांशी डील करायला खूप आवडतं. अशी कलरफुल पेंटिंग्स असतात तर दे आर एन्जॉईंग अ लॉट. हे पहिल्यांदाच चित्र प्रदर्शन भरवलं का याच्यापूर्वी भरवलेलं नाही, यापूर्वीही आमचं प्रदर्शन झालं होतं आणि वी क्रिएटेड अ रेकॉर्ड फॉर एशिया लेवल. तिथे पूर्ण आमच्या म्हणजे 283 आर्ट फॉर्म्स झाले होते. म्हणजे 60 विद्यार्थ्यांनी एका महिन्यात पूर्ण हे आर्टवर्क केले होते. किती विद्यार्थी तुमच्याशी जोडलेले आज? आत्तापर्यंत मी अबाउट 5000 स्टुडंट्स झालेत माझे. आणि सध्या ऑनगोईंग म्हणजे या अकॅडमीला जर म्हणजे आता जे एक्झिबिशनला आहेत, सो त्या लाईक 37 आर्टिस्ट आर देअर, दे आर एक्झिबिटिंग देअर पेंटिंग्स. काय आव्हान करतात संभाजीनगरच्या नागरिकांना?
तर नक्कीच म्हणजे कसं आता सर आत्ताच्या युगात आता प्रत्येक आपलं लाईफ असं स्ट्रेसफुल झालं आहे, तर नक्कीच मला आवडेल की थोडंसं जर रंगांशी आपण डील करतो तेव्हा तर हे दिस इज अ इनडायरेक्ट वे ऑफ मेडिटेशन आणि थोडासा स्ट्रेस रिलीफ होतो जेव्हा आपण म्हणजे रंगांची जेव्हा समतोल साधतो तर आपला मूड म्हणा, आपले इमोशन्स म्हणा ते कंट्रोल होतं. तर मला हे सांगावं वाटेल की आजकाल जो स्ट्रेस आहे तो तुम्ही बाय द वे ऑफ दिस पेंटिंग यू कॅन विद्यार्थ्यांना करिअर किंवा मग त्याचा इन्कम सोर्स असं काही विद्यार्थ्यांना पुढे मिळू शकतो का? हो नक्कीच. आता नाव डेज पॅरेंट्स आर लाईक की अभ्यास तर हवाच आहे, पण अभ्यासासोबत या गोष्टी पण खूप गरजेच्या असतात की अदर ॲक्टिव्हिटीज त्यांच्या स्ट्रेससाठी म्हणा, त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी म्हणा की हाही एक चांगला करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू होऊ शकतो. आणि आत्ताच जर तुम्ही बघितलं माझी 4-4 वर्षाची मुलं आहेत, काही 7-8 वर्षाची, दे आर सेलिंग देअर पेंटिंग्स. सो त्यांची इन्कम आत्तापासून सुरुवात झालेली आहे असं. तर नक्कीच हा एक करिअर पॉईंट खूप छान घडू शकतो. फक्त डेडिकेशन आणि पेशन्स जर ठेवला तर नक्कीच मुलं करू शकतात. पुढे इंटरनॅशनल लेवलवर तुमचं चित्र प्रदर्शन वगैरे येऊ शकतं का? हो नक्कीच. वी आर प्लॅनिंग फॉर दॅट ऑल्सो की कसं मुलांना एक प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करते मी आणि ग्रॅज्युअली टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे आहे तोही प्लॅन की एक मोठा तिथे तोही एक एक्झिबिशन घडवण्याचा. मिसेस नीलाक्षी घुगे, आमची सुहास किंडर गार्डन नावाची एक छोटीशी प्री प्रायमरी स्कूल आहे आणि कोमल मॅडमच्या बरोबर राहून मी सुद्धा आमच्या छोट्या मुलांची 3 ते 4-5 वयोगटातल्या मुलांची 5-6 पेंटिंग्स ठेवलेली आणि बऱ्याच दिवसाचं मनात एक होतं की एक संभाजीनगरमध्ये असं एक एक्झिबिशन असलं पाहिजे की लोकांना कलेची कदर झाली पाहिजे. अनफॉर्च्युनेटली संभाजीनगरमध्ये एकही आर्ट गॅलरी आम्हाला मिळाली नाही. आम्ही रामामध्ये येऊन कोमल मॅडमनी त्यांच्या मिस्टरांनी प्रयत्न करून रामावाल्याने आम्हाला हे उपलब्ध करून दिलं आणि इथं आम्ही हे एक्झिबिशन बनवलं. ॲक्च्युली खरं तर जे चित्रकला हे जे आहे ना, आता आजकाल पालकांना हे लक्षात येत नाही. ते फक्त ॲकॅडमिक्स म्हणजे CET, नीट ह्या गोष्टीकडेच त्यांचा ओढा आहे. कला हे जे आहे या कलेमधनं सुद्धा मुलांचं आता ॲनिमेशन पिक्चर्स येतात. ॲनिमेशन पिक्चर म्हणजे काय? चित्रकलाच आहे. यातनंच ॲनिमेशन पिक्चर्स बोलतात आणि हे फार मोठं क्षेत्र आहे ज्याच्यामुळं की मुलांना कमाई हे पण होऊ शकते. पण ते कधी होणार? चित्रकलेतनं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, हँड आय कोऑर्डिनेशन वाढतं आणि स्क्रीन टाईम कमी होतो. सगळ्यात महत्त्वाचा आजचा पालकांचा प्रॉब्लेम काय आहे? स्क्रीन टाईम हा सगळ्यात महत्त्वाचा आजचा इश्यू आहे आणि या इश्यूपासून जर मुलांना दूर ठेवायचं असलं तर हॉबी काहीतरी दिली पाहिजे आणि MK आर्ट इज द बेस्ट आर्ट गॅलरी स्कूल. आणि ह्या मॅडम ज्या कोमल मॅडम आहेत या मुलांवर इतकं परिश्रम घेतात याच्यासाठी पेशन्स हवं. शिक्षकालाही पेशन्स असणं आवश्यक आहे जे की त्यांच्याजवळ. कारण 3 वर्षाच्या मुलांना 2 तास चित्र काढत बसवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आणि त्यातनंच मुलाचं कॉन्सन्ट्रेशन निर्माण होतं आणि त्याला हॉबी निर्माण होते. स्क्रीन टाईम कमी होते. स्क्रीन टाईम कमी करायचं असेल तर लहान वयात मुलांना हॉबीज द्या, आउटडोअर गेम्स द्या, कला द्या. त्यांना विचारा तुम्ही लागता त्यांच्यावर काय करावं हे तुम्ही सांगता. मुलं नाही निवडा. आता आज पहा ना यांच्या याच्यात किती लहान लहान मुलांनी 3 ते 4 वर्ष वयोगटापासून 70 वर्ष वयोपर्यंतचे पेंटिंग लोकांचे.